तर माझ्या भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. मस्त आम्ही तारक मेहता पाहून राहिलो आणि बशीला मस्त आंघोळ गिंघोळ राहिली. आता हे इथं पाहून घे काय आपला कूलर काढणार भाऊ फायनली आता. कारण की आता तसे तर बहुत थंडी दिवस आहेत आणि आता कसं म्हणजे पाणी पडलं की एकदम थंडी वाजते आणि आता माझं कूलर लागायचं की काम नाही. त्यामुळे मस्त कूलर काढून टाकला रे भाई. त्याच्या पिना गिनाही काढून टाकल्या बंद. हे पाहून घ्या बोर्डचं आता काढून टाकलं. पण आता ते बोर्ड तसंच राहते आणि आपल्या डायरेक्ट पुढच्या उन्हाळ्यात काय कायचं कामच नाही, मग टेन्शनचं कामच नाही. तसे आपल्याला 2-3च बोर्ड आहे. पण ते कूलर काढून टाकला आणि टॉपी काढून टाकला त्याचा आता. आणि बोन घ्या 11 वाजले आता आणि ऋतुया गेली खूप शाळेत. आताच गेली शाळेत आणि आज तिचा असं होतं भाऊ, इतका घोर केला तिनं बेकारणार भाऊ की म्हणजे सायकल जा लागते की पायदळ लागते तिच्या मैत्रिणीसोबत. तर बाई फायनली पहिले तर बाई सायकल घेऊन गेली आणि मग म्हणते की भाऊ मला चालता येत नाही बरोबर ऍडजस्ट होऊन नाही राहिलं म्हणजे दप्तर आणि ते. त्यामुळे मग त्याचा मैत्रिणीसोबत गेली रे बा. तिचा एकच घोर आहे की सायकलनं जाऊ किंवा कसं जाऊ. आणि हे पाहून घ्या काय हे ठेवला आपला टप पाहून घ्या आणि टप्पाला हे पाकितलं आहे तिथं. हे पाहून घ्या अटी 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 बंदे जुगाड धंदे मला आलत ना काय तरी टप फुटेला होतो आणि तो टप फुटेला म्हणून तो काही ते मग घालून मग त्याला मस्त झाकणं घेतली आणि त्याला असं त्या आपल्या हे चिपकायचं असते की नाही त्या डायरेक्ट चिपकून टाकलं अख्खा चिपकले ना भाऊ त्याचा टेन्शनचं काम नाही. कारण की आपल्या इंडियामध्ये भाऊ जुगाड म्हणजे जुगाडच असते ना रे भाई. मग काय खतरनाक चिपल्यात की पुरं उन्हाळा गेला पण ते निघले आहेत ना रे भाऊ. इतके गजब चिपक. पण गाईज मला आता जा लागते भाऊ ते आपल्या गावात झाली होती मोत एका आबांची आणि त्याची मग ते आता 11वी की 13वी आहे तर त्याच्यासाठी जागते भाऊ. आता सरस्वती मंदिरात जागते काय ते 11वी असते ना काहीतरी ते कार्यक्रम आहे तो त्यामुळे मग जागते. कारण की बाबा जायला भाऊ दुकानात आणि बाबा दुकानात जायला तर मग बाबा म्हटलं तू जा आता. मग चला रे भाऊ मी जातो तिथं आणि तुम्हाला दाखवतो. नाही पण तिथं दाखवू नाही शकणार यार कारण की ते खूप इमोशनल असते भाई जाप. पण ते मंदिरात आहे म्हणून तर मंदिरात तर दाखवू शकेन मी पण तिथं काही तुम्हाला दाखवू शकणार डायरेक्ट घरी आला तुम्हाला दाखवतो. तो चलो काय फिर जाते आम्ही चाललो आता. चला रे भाऊ आता बूट पाहून आपण चला आता निघतो रे भाऊ कारण की जा लागतं 11 वाजले. इथे जाऊ आपण तारावर जाऊ फटाफट आणि येऊ ऑफिस. चला रे काही फायनल आलो भाऊ घरी मस्त जेवण घेऊन करून एकदम सट जेवण झालं ना रे भाऊ. मस्त मंदिरात होतं कारण की नाही मंदिराच्या बाजूला होतं कारण की त्याच्या घरी हे होतं ना भाई 11 होतं आजचं यायचं. मस्त कार्यक्रम झाला आणि मस्त शिरा होता ना इतका दाबून शिरा खाल्ला ना भाऊ ना बेकार काम. चला बाहेर चला भावांना मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे पण घ्या बाहेर आई पाय का करू राहिली तर मस्त ते खुरपं घेऊन हे करू राहिली रे त्या. तर तिथे गवत झालं उसक ते गवत काढू राहिली आहे ते पाहून घ्या. कारण की इकडून पाहणं काय गवत होते तर आता ते पाहून घ्या एकदम हिरवं हिरवं बंद आहे इकडे गवत हे पाहून घ्या तिकडे. आणि तो तिकडचं वावर आहे की तिकडे ते तरी ते पेरलर भाव हे पाहून घ्या काय आई बंद ते गवत काढू राहिली आता इकडचं बंद काढायचं वाटते. कारण की आईला हात धंदा आहे की भाऊ आता हे गवत वाढलं की गवत काढून टाकायचं. कारण की बहुत चांगलं आहे ना ते इचुकाटा येत नाही मग त्यांना आहे की नाही काहीच. कारण की भाऊ आपल्या आईलाच टेन्शन असते काही बी तर गवत उसकी गवत झालं तर गवत काढून टाकते ना भाऊ काही ठेवत नाही. कारण की भाऊ आई म्हणते भाऊ इचुकाटा कसा भेव लागते भाऊ म्हणून म्हणते. आणि हे पाहून घ्या काय हे पाय आईने काय काढलं तर कुलड्या आणि हे काय तर ते काढलं भाऊ. कारण की आता ते उन्हानं काय होत नाही म्हणजे पावसाळ्यानं काय होतं त्याला वास लागते म्हणते आई म्हणते. आणि ते आता मला सांगितलं की भाऊ तू आता बाहेर जाय आणि ते वाहू घाल पहिले कुठे म्हणजे किनार नाही तर कुठे मालीवर त्याचा न्या आगीन आणि गच्चीवर नेलं की ते ठेवून द्या आगीन. कारण की ते सुकते मग म्हणजे बाहेर काढले कसं त्याला वास नाही लागत आहे म्हणते नाही तर त्याला वास लागते म्हणते. आणि ते चांगलं पण लागते ना मग कारण की आता उपवास असते भाऊ आता उपवास बी आहे. कारण की या महिन्यात आषाढी एकादशी आहे तुम्हाला तर माहिती असेल भाई. त्यामुळे म्हटलं ते आता कसं ठेवून दिलं की टेन्शनचं काम नाही राहायचं. आणि काय आजची आहे 1 तारीख 1 जुलै आहे आजची आणि 25 जुलैला आहे वाटते. हे पण घ्या आषाढी एकादशी आहे 25 तारखेची. आणि मला सांगा गाईस कमेंट करून सांगा की यावर्षी पंढरपूरला कोण कोण चाललं गाईस. कारण की भाई पंढरपूर आपल्या मराठी भाषेत आणि आपल्या महाराष्ट्राची एक नंबर आणि फेस्टिवल एक नंबर फेस्टिवल म्हणा काही म्हणा. दिवाळी तर आहेच भाई. दिवाळी सोडून जर समजा म्हणसाल तुम्ही तर भाई आषाढी एकादशी आणि पंढरपूर यात्रा भाई ते अलगच मजा भाई. शेगाव आणि पंढरपूर आपलं हे आहे भाई आपलं सगळं आहे भाई. कारण की मराठी भाषेमधलं सगळ्यात चांगलं तर भाई आषाढी एकादशी. गाईज कमेंट करून सांगा यावर्षी कोण कोण जाते आणि तुमच्या फॅमिलीमधले किती जण जातात भाई. तुम्ही बंदे चालले का. कारण की मी तर चाललोच यार पंढरपूरला. कारण की मी पंढरपूरला जात असतो आणि शेगावला पण जात असतो. कारण की शेगाव तर आपल्या जवळच आहे पण आता पंढरपूरला तर आम्ही जात असतो भाई. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी भाई मी जातो म्हणजे जातोच. कारण की भाई आपण खरं आपण जर मराठी आणा भाई तर जातच जा भाई प्लीज. हॅलो गाईज आता बसला असता आता खतरनाकवाला विचार आला तर भाऊ की आपण कधी व्हायरल होऊ शकेन की नाही. कारण की मराठी कॉन्टेंटमध्ये भाई आरोही दिदी ऋषी दादा अंकित दादा आणि आपले शुभम दादा खूप फेमस होतात ते खूप फेमस. आणि आरोही दिदी तर स्पेशली मी रोज ब्लॉग पाहतो आणि ऋषी दादा पण रोज ब्लॉग पाहतो. आणि अंकित दादानं जर ब्लॉग टाकला तू पण पाहतो. कारण की भाई साहेब
पण मला आता मी पण या रेसमध्ये उतरलो आहे मराठी कॉन्टेंटच्या. आणि आपल्याला पण आता डायरेक्ट बादशाह बनायचं आहे मराठी कॉन्टेंटचं. पण आपण कधी बनू शकू आणि कधी व्हिडिओ व्हायरल होतील भाई काय माहिती. आणि मी भाई आता इतकं हे करू राहिलो म्हणजे स्ट्रगल करू राहिलो हे करू राहिलो ना भाई, मेहनत करू राहिलो ना रोज डेली व्हिडिओ टाकू राहिलो भाई डेली. आणि मी डेली व्हिडिओ टाकणार काही हो आपल्या याच्यावर व्ह्यू येऊ नाही येऊ पण डेली व्हिडिओ येतच देईन. आपलं टेन्शन तुम्ही घेऊच नका भाई. कारण की आपल्यालाही बनायचं आहे भाई मराठी कॉन्टेंटचा बादशाह. यायले पण क्रॅक करायचं आहे भाई. मला यायले क्रॅकच करून टाकायचं आहे आता. हे जर समजा मराठी कॉन्टेंट जर आलं तर सगळ्यात पहिले मी आले पाहिजे. हे दादा तर आहेच आपले आरोही दिदी समजा, ऋषी दादा समजा, अंकित दादा समजा, सुरत दादा पण. हे तर एवढं आलेच पाहिजे पण आपण आलो पाहिजे सगळ्यात पहिले. तर चला काही सपोर्ट करा भैया. तुमच्या सपोर्टचीच आपल्याला आवश्यकता आहे. चला भाऊ मस्त आता झोपेतून उठलो रे भाऊ मस्त. आता आले 5 कारण की 3 वाजता असून डायरेक्ट झोपलो नाही रे भाऊ. आता 5 वाजता उठलो. उठलो तर डायरेक्ट कोण आला तर आता हे पण काय ऋतू आले रे भाऊ घरी स्कूलमधून. कारण की 5 वाजले भाई आणि स्कूल 5 वाजता सुटून जाते. म्हणजे हे आपले स्कूल जे आहे ते 5 वाजायच्या पहिले 15 मिनिटं अगोदर सुटते. कारण की मुलांना घरी जायला आणि बस मग भेटत नाही लवकर. तर बससाठी मग भाऊ लवकर सुटून जाते थोडंफार. म्हणजे अर्धा मिनिटं 15 मिनिटं समजा लवकर सुटून जाते रोज. हे पाहून घ्या काय तुझ्या. आता आपण विचारू दिले कसं काय वाटलं तर आज दुसरा दिवस होता भाई. आणि हे पाहून घ्या भाई स्कूल युनिफॉर्म आहे भाऊ यायचा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना भाई, माझी जी दीदी होती की नाही आपली दीदी मोठी, ती पण तिथेच शिकलेली आहे गुलाबा शाळेत. मी पण तिथंच शिकलेलो आणि ऋतुजा पण तिथेच शिकलेली आहे ना भाई. आम्ही 3 जण एकाच शाळेत शिकलेलो आणि एकदम शाळा चांगली आहे भाई आमची. आमच्या इथंच आहे म्हणजे संग्रामपूरमध्येच आहे आणि 12वी पर्यंत आहे डायरेक्ट. 12वी म्हणजे 10वी पण आहे त्याच्यात, 12वी पण आहे, सायन्स पण आहे, कॉमर्स पण आहे, आर्ट पण आहे आणि 10वी पर्यंत बंद हे आहे समजा. आणि आपल्या संग्रामपूरमध्येच आहे भाई.